भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुक्यातील गोरवाड इथं नशामुक्त सशक्त भारत संदेश देत मसाला दुधाचं वाटप करण्यात आलं आहे। भाजप युवा मोर्चा शिरोळ मंडलचे अध्यक्ष प्रशांत कुंभोजे यांनी याचं आयोजन केलं होतं। महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त गोरवाडचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात प्रथम आरती करण्यात आली। यानंतर प्रशांत कुंभोजे यांनी सर्व उपस्थित कार्यकर्ते ग्रामस्थांना नशामुक्त सशक्त भारत संदेशाची संकल्पना महत्त्व समजावून सांगितलं। यावेळी उपस्थित सर्वांना मसाला दुधाचं वाटप करून कृष्णराज महाडिक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमास विलास धनगर, अरविंद सूर्यवंशी, शरद गावडे, प्रभू कुंभोजे, प्रेम हल्लोळे, शुभम कुंभोजे, प्रणय अलगुरे, मच्छिंद्र मोरे, क्षितिज कुंभोजे, उल्हास माने, राजू अरबळे, अभिजित कुंभोजे, प्रज्वल कुंभोजे, सुनील हुलवान, किशोर हुलवान, ऋषी माने, अलंकार कुंभोजे, प्रसाद सुतार, ओंकार गंगधर, शुभम गडगले, प्रसाद सूर्यवंशी, पेंटर दीपक सूर्यवंशी तसेच गावातील विविध मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी गोरवाडहून अनिल जासूद। आज आपण आपल्या भारतीय जनता पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा जन्मदिवस आहे। त्या जन्मदिवसानिमित्त काल त्यांना फुले, बुके वगैरे न खर्च करता त्यांनी आवाहन केलं तर की सर्वांनी आपल्या सामाजिक उपयोगी कार्यक्रम आपापल्या गावात आपापल्या मंडळामध्ये घ्या। त्याच निमित्ताने युवा मोर्चा शिरोळ मंडळातर्फे आज आम्ही गौरवाड येथे एक प्राचीन हनुमान मंदिर आहे। या प्राचीन हनुमान मंदिराची प्रचिती खूप आहे आणि हनुमान मंदिराच्या इथं आरती करून आम्ही कृष्णराज महाडिकांना एक सदिच्छा देतोय वाढदिवसानिमित्त। आणि त्यांच्या आवाहनाला पुढे जात असताना व्यसनमुक्त भारत म्हणजेच सशक्त भारत हा एक नारा देत असताना आज आपण इथं आरतीनंतर मसाला दूध वाटपाचा कार्यक्रम घेतोय आणि त्यातून एक संदेश देतोय की बाबा दारू नको, दूध प्या, सशक्त राहा आणि जर भारत सशक्त असेल तरच आपली पिढी घडेल आणि आपल्या फॅमिली असो आणि सर्व समाज एकत्र सशक्त होईल हा मेसेज देतोय। आणि या पद्धतीने आम्ही हा वाढदिवस साजरा करायचा ठरवलेला आहे। परत एकदा कृष्णराज महाडिक साहेबांना आम्ही सदिच्छा देतोय आणि युवा मोर्चाचं काम तुमच्या हातून महाराष्ट्र राज्य तसंच तुमची ख्याती देशात हो ही हनुमान चरणी प्रार्थना करतोय आणि थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।